विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या आणि समुपदेशनाची प्रक्रिया पूर्ण झालेल्या 83 केंद्र प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया प्रलंबित आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोप करत शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन केलं। विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या 83 केंद्र प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून जाणीवपूर्वक ही प्रक्रिया प्रलंबित ठेवल्याचा आरोप होतोय। त्याच्या निषेधार्थ नूतन केंद्र प्रमुख आणि शिक्षक संघटनांनी आज जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन केलं। राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये 5 जूनपासून केंद्र प्रमुखांच्या नियुक्तीची प्रक्रिया राबवली गेली। कोल्हापूर जिल्हा परिषदेनं केंद्र प्रमुखांच्या समुपदेशनाची प्रक्रिया 29 जून रोजी पूर्ण केली। मात्र नियुक्तीचे आदेश अजूनही काढलेले नाहीत। त्यातून जाणीवपूर्वक अन्याय केला जातोय असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागानं त्या 83 केंद्र प्रमुखांच्या नियुक्तीचे आदेश तातडीनं द्यावेत अशी मागणी करण्यात आली।